लोक अदालत मध्ये काय काय चर्चा झाली आणि काय विषय तुमचे नियोजन झालं कसं आंदोलनाचं? आमच्या आज चौका शेतकऱ्यांच्या या लोक अदालतमध्ये प्राध्यापक भुसे सर आणि सर्व संघर्ष समितीचे सदस्य आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ्या तीव्र भावनेने उपस्थित झाले. आणि या लोक अदालतमध्ये आमचा निर्णय असा झाला की जो खानदेश एक्सप्रेस येऊ लागला आणि त्याची सेंट्रल लाईन आज आम्ही ज्या गटामध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसलेलो आहोत तिथं त्याची सेंट्रल लाईन इथं येऊ घातलेली असा एक मीडियाच्या नकाशावरून लक्षात आलं. आणि आम्ही ठरवलं शेतकऱ्यांनी आपण लोक अदालत कुठे घ्यायची तर शासनाने जिथं सेंट्रल लाईन घेतली त्या सेंट्रल लाईनवर पहिला घालायचा आणि त्या सेंट्रल लाईनच्या सेंटरला आम्ही लोक अदालत घेतली. आणि या लोक अदालत मध्ये असा ठराव पारित करण्यात आले की आमचे शेतकरी जे आज भूमिहीन होऊ लागले किंवा त्यांची इथून सर्व शेती घरदार सर्व आज नष्ट होणार आहे, तर याला तीव्र विरोध म्हणून आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा सुद्धा ठरवली. पण ती दिशा काय असेल आज आम्ही हे मीडिया सांगणार नाही. सांगितलं तर शासन त्याच्यावर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करीन किंवा काही त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळं आम्ही ते आज काही जाहीर करत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही शासनाला त्या शेतकऱ्याच्या वतीने एकच नम्र विनंती करू की जळगाव हायवे लगत जी सेंट्रल लाईन आलेली ती बदलून जळगाव हायवेच्या 100-1000 मीटर पर्यंत बाजूला घ्यावी का जेणेकरून जे शेतकरी इथं आहे यांची जमीन त्या बाजूला आहे. या शेतकऱ्यांची रोडला विरोध नाही, परंतु जी सेंट्रल लाईन त्यांची जी पूर्वपार धंदे व्यवसाय चालू आहे याच्यावर घालायचा असेल तर ह्या नियोजनाला आमचा शेतकऱ्यांचा कडकडून विरोध आहे. याच्यात किती लोकांची शेती जात आहे? सर कमीत कमी 200 ते 250 शेतकरी इथून डायरेक्ट भूमीहीन होऊ लागले आणि त्यांचं शासन कुठं त्यांना थारा देणार आहे, त्यांचं कुठं पुनर्वसन करणार आहे हे शासन जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही शासनाच्या आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला या जमिनीत पाय ठेवून देणार नाही. जोपर्यंत आमच्या जीवनाचं भलं आज आम्ही जे पिढ्यानपिढीच जीवन जगू लागलो असंच आमचं पुनर्वसन कुठं करणार आहे, आमचं विस्थापन कुठं करणार आहे हे जोपर्यंत शासन आमच्या शेतकऱ्यांना सर्व सांगत नाही किंवा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं गव्हर्नमेंटला शासनाला कोणत्याही प्रकारचं काम करू देणार नाही. मग त्या पश्चात आम्हाला काय किंमत मोजता येईल. आज आम्ही शेतकरी त्या लेकरं बाळ महिला याचं आंदोलन आम्ही खूप खूप तीव्र आंदोलन करू. आणि इथं जर करायचा प्रयत्न केला आम्ही जळगाव हायवे खोदून त्याला तिथं सुद्धा आम्ही ट्रॅफिक जाम करू. हाच रस्ता कशा करतात तो बी आम्ही रस्ता आम्ही उखडून टाकू. तिथून आम्ही ट्रॅफिक जाम करू, आंदोलन करू आणि शेवटच्या टोकापर्यंत आम्हाला काय करता येईल आम्ही गव्हर्नमेंटला विनंती करू. शेवटी आम्ही कोर्टात जाऊ. आम्ही सर्व निवेदन गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचलेले आहेत. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत, MSDRC दिले, अजून आपले विभाग आयुक्तांना दिलेले. आमचे शेतकरी सुशिक्षित शेतकरी बने इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, यांना CM साहेबाच्या ऑफिस पर्यंत मेल पाठवलेले, त्या मेलचे उत्तर पण आलेले. आणि ते मेलचे उत्तर जोपर्यंत समाधानकारक येते नुसते मेलचे उत्तर येणं याचं आम्हाला समाधान नाही. परंतु खरी कारवाई काय होती याच्यावर आम्ही शेतकरी फार बारकाईने लक्ष देऊन आहोत. आणि जर दडपण्याचा प्रमाणात पाठिंबा मिळाला असा मी तुमच्या मीडिया मार्फत आवाहन. मी दगडू लक्ष्मण वाघ, शेतकरी. काय सांगाल डॉक्टर साहेब आज शेतकरी लोक अदालत मध्ये काय निर्णय आणि काय काय अंमलबजावणी करणार आहेत आपण याबद्दल? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून हजर झालात
आणि ती पण जी काही लोकअदालत आम्ही आज घेतलेली आहे, त्याच्यामध्ये गावचे सर खूप संख्येत आज येत होते. पण आम्ही म्हटलं, की बुवा जी मीटिंग घेतलेली ते 20-25 लोकांनीच घेतलेली आहे फक्त. बाकी सगळं आम्ही त्यांना जाऊन सांगणार आहोत सगळ्यांना काय जे असेल ते. ही जी मीटिंग घेतली गेली ह्यात फक्त की शेतकऱ्यांच्या मनात जे काही असंतोष आहे त्याचं कुठेतरी एक बाहेर यावा तो असंतोष, ते कळावा मीडियाला आणि मीडियामधून ज्यावेळेस ही बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि ती महाराष्ट्रात पसरण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की ती शासन दरबारी जावी, प्रशासन दरबारी जावी आणि त्याचा कुठेतरी त्यांनी एक पाठपुरावा घ्यावा. त्याला त्यांनी हलक्यात घेऊ नये. कारण हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 250 कुटुंबांचा प्रश्न आहे. 28 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि जसं दौडदादांनी सांगितलं, की आमचा विरोध नाहीये रस्त्याला. तो पहिल्यापासून नव्हता आणि आता सुद्धा नाहीये. जसं मोदी साहेब विकासासाठी धडपड करतायत पूर्ण देशाच्या, मुख्यमंत्री करतायत, माननीय मुख्यमंत्री करतायत. तर तो अति योग्य आहे. परंतु ज्यावेळेस हा जर घराबाराचा प्रश्न असेल, मुलाबाळांचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, सुपीक जमिनीचा प्रश्न असेल किंवा उद्योगधंद्याचा प्रश्न असेल. कारण हे गाव अतिशय जी सिटी आहे, औरंगाबाद सिटी जी आहे, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, आता नाव चेंज झालेलं आहे. त्याच्या अगदी जवळ आहे, 12-15 किलोमीटरवरती ते आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांनी ज्याला जोडधंदा आपण म्हणतो, कुणाचं दुधाचा व्यवसाय आहे, कुणाचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. तर सगळ्यांचं त्याच्यावरती भरणपोषण चालू आहे. तर ह्याच्यातून जर हा रस्ता गेला तर हा प्रॉब्लेम आहे. तर विनंती हीच केली गेलेली आहे की या लोक अदालतीमध्ये की हा रस्ता फक्त 1000 मीटरवरतून जावा. ज्याला अपेक्षित जमीन तिथे अवेलेबल आहे. ज्याला आपण पडीक जमीन म्हणतो किंवा माझी बॅरन लँड आपण त्याला म्हणतो किंवा ज्या जमिनीचा कस नाहीये पिकवण्याचा, तर तिथेही रस्ता गेला तर आम्हाला काही त्रास नाही. पूर्ण गावाला त्रास नाही. आणि विशेषतः चौका हे गाव हमेशा शासनाच्या पाठीमागे उभं राहिलेलं आहे आणि कुठेही कधीही ह्या गावाबद्दल चुकीच्या बातम्या नाहीयेत किंवा कुठल्या पद्धतीच्या भांडणं नाहीयेत ह्या गावातनं, कुठंच नाहीयेत किंवा शासन दरबारी कधी कुठल्या व्यवसायात प्रॉब्लेम नाहीयेत. तर गाव ह्या लोक अदालतीतर्फे हेच विनंती करतंय शासनाला, की हे कुठेतरी आमच्यावरती अन्याय होऊ देऊ नये आणि जो काही डी-पी-आर मंजूर झाला आहे किंवा नाही झाला आहे, त्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर तो व्हायच्या अगोदर जर काही झालं, तर ते मला वाटतं सगळं घरातल्या घरात ते मॅटर सगळं संपून जाईल. कारण आम्ही शासनामधलेच आहोत, शासन आमच्यामधलं आहे आणि शासनाने ह्याचा विचार करून हे प्रश्न लवकरात लवकर जर सोडवला, तर पुढचे येणारे जे काही दादा बोललेत किंवा काही सरपंच बोललेत किंवा लोक बोलतायत, ही एक भावना आहे आणि ती भावना समजून घ्यावी. कोणी द्वेषाने बोलले, कोणी रागाने बोलले, कोणी त्रासाने बोलले, प्रत्येक जण पिचला गेला याच्यामध्ये आणि हे पिचणं गेलं 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 वर्षापासून चालू आहे. तर त्याचा नाही, कुठेतरी आपण आमदाराकडे गेलात, आपण बांधकाम अभियंत्याकडे गेलात. त्यांनी काय काय आपल्याला सूचना दिली? लोकप्रतिनिधी म्हणून आमदार ताई जे आहेत, अनुराधाताई यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणे, की हा रस्ता होणार आहे. पण त्याचे जे 3 सर्व्हे झालेत, त्यातल्या कुठल्या सर्व्हेने होणार आहे त्याची क्लॅरिटी नाहीये. परंतु जो ऑनलाईन Googleवरती जो काही मॅप आहे ह्या रस्त्याचा, हा जिथं आपण सध्या मुलाखत घेतो तिथून हा जातोय. तर आमचं म्हणणं आहे, की हा तिथं न जाता दुसऱ्या 2 जागी तुम्ही जे काही सर्व्हे केलेला आहे, त्या सर्व्हेचा विचार व्हावा. जर त्या सर्व्हेतून बी जात नसेल, तर आम्ही तो तुम्हाला मार्ग सुचवतो सगळे गावकरी मिळून, तो तिथून जावा. असं आम्ही ताईंना बी सांगितलं. ताईंनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला दिलं, की ते म्हणे, की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी पोहोचवू आणि एक मीटिंग आपण गावामध्ये घेऊयात. हे ताईंनी सांगितलेलं आहे. मुख्य अभियंता जे आहेत अतुल काका चव्हाण जे आहेत, त्यांनी बी हेच सांगितलं, की रस्ता तो होणार आहे. परंतु त्या रस्त्याला तुमचा जर विरोध असेल, तर आपण नक्कीच याचा प्रयत्न करूयात, की हा रस्ता कुठेतरी मसोबा मंदिरच्या आसपास घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून प्रॉब्लेम कमी होतील आणि सरकारचा बी वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांचं बी नुकसान होणार नाही. मुख्य अभियंता म्हणताय हा रस्ता होणार आहे. हं. पण एम-आय-डी म्हणतात हा रस्त्याची तुम्हाला कोणी हे दिली? त्यावर तुम्ही विचारा. त्यावर कसं बघता? ॲक्चुअली आता जसं प्रशासन आहे, प्रशासनाला अजून तरी त्यांच्याकडनं काही आलेलं नाही, उत्तर आलेलं नाही, की बाबा किंवा हा रस्ता होतोय. असं काही आलेलं नाही प्रशासनाकडे. मग ते जिल्हाधिकारी असतील किंवा मग एम-एस-आर-डी-सी वाले औरंगाबाद ऑफिस जे आहे छत्रपती संभाजीनगर तेच ऑफिस त्यांच्याकडे माहिती काही आलेली नाही. त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हा जो काही आहे हा पूर्ण मीडियामध्ये ज्या काही बातम्या आहेत किंवा न्यूजपेपरमध्ये ज्या काही बातम्या आहेत, त्याच्यावरती सांगितलं ते. प्लस मागच्या विधान परिषद आता जे पार पडलं याचं अधिवेशन, त्याच्यामध्ये मेघनाताईंनी हा विषय विधान परिषदेमध्ये सांगितलेला आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण उद्योग जो तुम्ही पाहताय चौक्यापासून ते जळगावपर्यंत नाचनवेल गाव असेल किंवा ती 12 ज्या ग्रामपंचायती आहेत, ते आपण कव्हर केलेल्या आहेत तुमच्या मीडियामध्ये. तर त्यांनी बी तिथं हाच प्रश्न केला, कधी घेतलं सगळं हे मनावरती जास्त. ज्यावेळेस स्वतः जर मंत्री महोदय बोलत असतील विधान परिषदेमध्ये, तर कुठेतरी यामध्ये तथ्य आहे. जर तथ्य नसेल, तर आम्ही जे काही मेल लिहिलेत गावातनं सीएम ऑफिसला किंवा तिथून जे उत्तर आलेलं आहे,
त्यांनी तो तसं डायरेक्ट मेलला उत्तर दिलं असतं की बा असं काही नाही, तुम्हाला काही चुकीची माहिती आहे. पण त्यांनी मेल काय केलाय, त्यांनी मेल पाठवलाय गृह विभागाला प्लस हा मेल पाठवला पीडब्ल्यू डिपार्टमेंटला, त्याच्या सेक्रेटरीना पाठवलाय. म्हणजे त्यात कुठेतरी काहीतरी तथ्य आहे असं आम्हाला वाटतं. जर नसेल तर आम्ही खुश आहोत ना सर. जर नसेल तर अगदी चांगली बातमी आमच्यासाठी, आजच चांगली बातमी आमच्यासाठी. तर ते कुठंतरी त्याचं एक निरसन व्हावं ही आमची अपेक्षा लोक आम्ही आज मांडलेली आहे. मी डॉक्टर संतोष गळके, शेतकरी चौक. विशेष म्हणजे विशेष म्हणजे चौका गाव विशेष म्हणजे चौका गावाच्या खूप काही समस्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहे. दुसरी गोष्ट आम्ही सरकारला चांगल्या गोष्टी म्हणजे कमी पैशामध्ये रस्ता चांगला होईल त्या दिशेनं आम्ही सरकारला सांगितलं की हा रस्ता 1 किलोमीटरवर कधी गेला तर तिथे कमी खर्चामध्ये रस्ता पण होईल आणि शेतकऱ्याची जमीन पण वाचेल. त्या साईडला जमीन म्हणजे नापीक आहे किंवा त्या त्या साईडला पाणी नाहीये. खूप काही डोंगर साईज आहे. तर त्या साईडला जर सरकारनं जर जमीन नेली त्या साईडला व्हॅल्युएशन कमी आहे आणि सरकारने आता जिथे रस्ता आणलेला आहे तिथे गावाचे घरं आहे, त्यानंतर काही लोकांचे बिझनेस आहे, काही लोकांचं शाळा आहे, गौतम बुद्ध आहे आणि सरकारने मेन पॉईंट तिथंच आणून टाकला. तर आम्ही सरकारला चांगल्या गोष्टी सांगतोय, सरकारने त्यावर लक्ष देण्यात यावे आणि दुसरी गोष्ट आम्ही सरकारला मेल पण केलेला आहे. मेलमध्ये आमचा मेल हा मेन डिपार्टमेंटला गेलेला आहे. पण ते मेन डिपार्टमेंटकडून आम्हाला प्रतिउत्तर येत नाही. मुख्यमंत्री फक्त मेल तो फॉरवर्ड करताय. आम्ही आतापर्यंत 10 तरी रिमाइंडर मेल केलेले आहे, मीडियाला केलेले आहे, जिल्हाधिकाऱ्याला केलेले आहे. पण आम्हाला सामाजिक म्हणजे जे उत्तर पाहिजे ते भेटत नाही. जसं की याची भावना समजून घेतल्या पाहिजे. विशेष म्हणजे आणि मेन म्हणजे या महाराष्ट्राचा असो किंवा भारताचा असो, शेतकरी हा राजा आहे. म्हणजे शेतकरी हा अन्नदाता आहे. असं म्हणलं जातं. मग ह्या अन्नदात्यावर का अन्याय? असं माझा सरकारला प्रश्न आहे. आणि आतापर्यंत आमच्या चौक्या गावातल्या शेतकऱ्यांनी की सरकारला कोणतीही मदत नाही मागितली आणि आता ही फक्त एकच मदत मागितली तर सरकारने यावर लक्ष देण्यात यावे. जर सरकारनं याच्यावर विचार नाही केला तर आपण पुढलं पाऊल काय असेल? जर सरकारनं जर यावर जर विचार नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी पूर्ण म्हणजे रस्ता रोखून करू. खूप काही म्हणजे पुढच्या ज्या ज्या विशेषतः काय याच्यामध्ये की वरिष्ठ जे अधिकारी आहेत गावचे, जे वरिष्ठ नागरिक आहेत, ते आम्हाला नक्कीच मोलाचा सल्ला करतील. कारण आपले ह्या विद्यार्थी आहेत किंवा देशामध्ये इंजिनियर आहेत. हा एक यांचा वेगळा विचार करण्याचा पद्धत आहे. पण जे काही तज्ञ लोक आहेत गावामध्ये, सिनियर लोक आहेत, प्रौढ लोक आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करतील ना. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नक्कीच जो पुढचा मार्ग आहे तो आम्ही अवलंबू. त्याच्यामुळे आमचं भांडण नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा पण भांडण नाहीये. आमची विनंती आहे. आणि ती विनंतीच राहावी लास्टपर्यंत. त्या विनंतीमध्येच काम व्हावं. वेगळ्या प्रकारे जायची गरज लागावी. काय सांगाल सरपंच, आज लोक अदालतमध्ये काय काय ठराव झाले आणि कशा प्रकारे या ठराव झाले? आज सर्वप्रथम लोक अदालतमध्ये तुम्ही सर्व शेतकरी आणि वार्ताहर सहभागी झाले त्याबद्दल तुमचे सुकना जन बचाव आंदोलन समितीतर्फे सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी ही लोक अदालत जी घेतली तर लोकांच्या हितासाठी आणि त्यांच्या जे खानदेश एक्सप्रेस हायवे त्या रस्ता ह्या ठिकाणाहून होऊ नये यासाठी लोक अदालत आणि या लोक अदालतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामार्फत शासनाकडे एकच मागणी की शेतकऱ्यांना फक्त का त्यांच्या सुपीक जमिनीतून हा रस्ता जाऊ नये आणि बाजूच्या जमिनीवर शेतकरी स्वतःहून तो रस्ता देण्यास तयार आहे. त्यासाठी या लोक अदालतीमार्फत ही जन चळवळ उभा करून आम्ही शासन दरबारी आमच्या मागण्या विविध रूपाने मागून प्रत्येक शासन दरबारी मागण्या घेऊन आमचे निवेदन घेऊन शांततेच्या मार्गाने हा प्रयत्न करू की नक्कीच आम्हाला याच्यात यश येईल आणि सरकार सुद्धा मायबाप जनतेचा पाठीराखाचे त्यांच्या या निर्णयाला ते सुद्धा विरोध करणार नाही. काहीतरी पर्याय निवडून नक्कीच या शेतकरी जे साधारणतः 1.5 महिन्यापासून 2 महिने परेशान आहे नक्कीच त्यांच्या जीवनात आनंद फुलवतील. कारण शेतकऱ्यावर सरकार चालतं. त्यामुळे सरकार दरबारी आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या ठिकाणी हा रस्ता फक्त 1000 मीटरहून बाजूने घेण्यात यावी अशी विनंती सर्व सुकना जन आंदोलन बचाव समितीच्या वतीनं तसंच चौका ग्रामस्थ सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येते अशी आम्ही विनंती पुन्हा एकदा शासनाला करतो की या लोक अदालत मार्फत
आदरणीय आमचे उशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही चळवळ शेवट ठेवून नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. आता सर्व शेतकरी आणि लोक अदालत यांच्या झालेल्या चर्चा आणि या चर्चेतून एकच सूर निघला का बा रोडा व्हावा. रोड करण्याचा आमचा काही विरोध नाही, पण त्यामध्ये मार्गामध्ये बदल व्हा आणि बदल हा होईल अशी आम्ही सर्व शेतकरी आशा बाळगतो. कारण की आज आमच्या शेतकऱ्याची जी मानसिकता झालेली आहे की आमच्या शेतीत चालल्यात तर तुम्ही आज बी जर सर्व फाट्यावर काही गेले तुम्ही आणि तुम्ही आमच्या घराचे व्हिडिओ कधी काढले तर आमच्या या घराची इतकी नुकसान आहे सगळ्या लोकांची. आणि त्यांनी आताच देव करता 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी सगळ्या घराचं बांधकाम केलेलं आहे. सर्वांची आरसीसी घरं आहे आणि तसाही आमच्या चौका गावावर पहिल्यापासून अन्याय झालेला आहे. म्हणजे प्रत्येक योजना आमच्या गावाकडे काही आले नाही. का बरं आले नाही की तुम्हाला पैशांचं पाणी आपल्या चौक्याला येत नाही, आपल्याकडे MIDC होत नाही, आपल्या गावचा विकास होत नाही. आमचं गाव रोडवर आहे आणि आता सुद्धा आम्हाला रोडवरच राहायची पाळी आणली शासनानं. आणि जो काही आता प्रकल्प आणला तो आमच्या माथी मारला. त्या तुम्ही इथून चालला जा, मग आम्ही चौकात सुधारतो. म्हणून याला आमचा 100% ह्या विकासाला विरोध राहणार, रोडला विरोध राहणार नाही. रोडपुरता रोड होईल आणि झाला तर बाजूच्या जमिनीतून होईल. त्या जमिनी सुद्धा आमच्याच आहे. आम्ही किती वेळेस जीव तोड सांगतो की 2 ठिकाणी आमची जमीन जाते. तर त्या जमिनीला आमचा हिरवा कंदील आहे. पण ह्या जमिनीतून आम्ही रोड जाऊ देणार नाही. याच्यासाठी जे काय करणं पडेल त्यासाठी आम्ही लढा लढू. मग मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हो, का डायरेक्ट पंतप्रधानांची भेट घेणं. सर्व शेतकरी आम्ही पूर्णची तयारी दे. अशी ही लढा शेवटपर्यंत जोपर्यंत जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन गेलो आणि आपल्याला जोपर्यंत आपला आजार बरा होत नाही, आपल्याला गुण येत नाही, तोपर्यंत आपण चक्रा मारित राहतो. तसा आमचा हा आजार एकदा बरा होईपर्यंत आम्ही काही दवाखाना सोडणार नाही आणि आम्ही हा लढा चालू ठेवू. एवढं बोलतो. आज चौका या गावामध्ये पंचायतच्या वतीने पहिली लोक अदालत या ठिकाणी संपन्न झाली. ती पण हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारं एक त्रैमासिक आहे आणि या त्रैमासिकचा डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे ती पण डिजिटल म्हणून या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही या लोक अदालतीच्या माध्यमातून समाजासमोर आणणार आहोत, शासन आणि प्रशासनाच्या समोर मांडणार आहोत. आणि आज पहिली लोक अदालत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि यामध्ये असा निष्कर्ष निघाला की हा जो रस्ता आहे खानदेश एक्सप्रेस तो या गावाच्या जवळून न जाता 1000 मीटर बाजूने तो व्हावा अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्यांची आहे. त्यांनी आपल्या भावना, आपल्या व्यथा वेदना या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की शासन आणि प्रशासन नक्कीच या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल. हे मला वाटतं या लोक अदालतीचं यश असेल.